आज तर स्वस्तिकने स्वतः त्याच्या पप्पांना सांगितलं होतं की पप्पा आम्हाला आज पाणीपुरी खायला घेऊन जा. तर त्याचे पप्पा म्हणाले की मी येऊस तर आवरून ठेवा, मग आपण जाऊया. तर ते आले. त्यानंतर मस्तपैकी आम्ही चहा घेतला आणि गेलो होतो पाईपलाईनला. तिथे गेल्यानंतर मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली. तिथे गेल्यावर काही शूट नाही काढलं. येताना लसूण वगैरे घेऊन आल्यानंतर म्हटलं भाजीला काय करायचं. तर लगेचच फ्रीज उघडून बघितला. त्याच्यामध्ये मस्तपैकी अशी मोड आलेली मटकी होती. म्हणलं आज मटकीची रस्सा भाजी बनवूया, ते पण हिरव्या वाटणामध्ये. गावाकडे अशाच पद्धतीने बनवतात. तर आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि साईडलाच कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे. त्यानंतर मग जिरी, मोहरी आणि कांदा हे सगळं परतून घ्यायचं. त्यानंतर मग मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आणि तो सुद्धा परतून घ्यायचा. ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची, थोडीशी हळद वगैरे, मीठ हे सगळं टाकून त्याच्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आहे आणि वरनं मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे. तर इथं माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता आणि मस्त अशी मटकीची भाजीसुद्धा तयार झाली होती. ही मटकीची भाजी चवीला खूप छान लागते भाकरीसोबत. त्यानंतर जो लसूण आणला होता तो टोकरीमध्ये काढून घेतला. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच. तोपर्यंत बाय बाय.